सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। अखेर महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी आली आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी। ती म्हणजे कर्मचाऱ्यांच्या माहे डिसेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीसाठी वेतन व वेतन बाबीकरिता अनुदान वितरित करण्याबाबत महत्त्वपूर्ण जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे दिनांक 20/12/2023 रोजी। तर पाहूया हा जी.आर. खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, समोरील बेललाही क्लिक करा, कारण असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर सन 2023-24 या आर्थिक वर्षात माहे डिसेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीसाठी वेतन व वेतन बाबीकरिता अनुदान वितरित करण्याबाबत राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांचे माहे डिसेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024 चे वेतन व वेतनावरील बाबींकरिता अनुदान उपलब्ध करून देण्याबाबत अल्पसंख्याक आयोगाच्या दिनांक 1/12/2023 च्या पत्र व सहपत्रानुसार शासनास विनंती करण्यात आलेली होती। त्यानुसार सन 2023-24 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पित निधीपैकी बीम्स प्रणालीवर उपलब्ध निधीमधून महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांचे माहे डिसेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024 चे वेतन व वेतनांवरील बाबींकरिता अनुदान वितरित करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती। यानुसार महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई या कार्यालयासाठी सन 2023-24 च्या आर्थिक वर्षांमध्ये 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण, 02 समाज कल्याण, 200 इतर कार्यक्रम, 1 व 16 राज्य अल्पसंख्याक आयोग 2235 249 36 सहाय्यक अनुदाने वेतन या लेखाशीर्षांतर्गत एकूण ₹92,09,000 इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आलेला आहे। वित्त विभाग शासन परिपत्रक दिनांक 12 एप्रिल 2023 मधील मार्गदर्शक सूचनानुसार सद्यस्थितीत वेतन या बाबीकरिता एकूण अर्थसंकल्पित निधीच्या 80% च्या मर्यादेत म्हणजेच एकूण 73,67,200 इतका निधी ब्रीम्स प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। या संदर्भात राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करून देखील तुम्ही पाहू शकता।